बारामतीमधला विजय हा जनतेचा विजय आहे। काळूरामजी यांचा गेल्या 10-20 वर्षाचा इथल्या संघर्षाचा हा विजय आहे आणि त्यांच्या कन्येनं त्याचं विजयात रूपांतर केलेलं आहे। खऱ्या अर्थानं बारामती शहरामध्ये सत्तेतल्या पक्षांना पाठीमागं टाकून काळूरामजींनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये 2 नंबरची मतं घेतलेली आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपचा उमेदवार 3 नंबरला 4 नंबरला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं एखादा माणूस हिमतीने लढतो त्यावेळी जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहते, त्याचं हे उदाहरण आहे बारामतीमधलं। आणि हाच पॅटर्न आम्ही महाराष्ट्रभर येऊ घातलेल्या पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत। तुम्ही हे सुरुवात केली असं म्हणायचं? निश्चित बारामतीमध्ये ही सुरुवात आहे आणि विशेष करून विरोधी पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना ही सबक आहे। कारण अजितदादा पवारांचं मांडलिक म्हणून काम करणारे विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले कार्यकर्ते त्यांनी कधी पवारांना विरोधच केला नाही। मी जबाबदारीने बोलतोय, ज्यांनी कोणी विरोध केला त्यांची माफी मागून मी हे बोलतोय। कारण बारामती म्हणजे कोणाची जहागिरी नाही, फक्त इथं त्यांना विरोध होत नाही आणि जो माणूस विरोध करतो त्याला इथली जनता निश्चित दाद देते, दखल देते, विजयापर्यंत घेऊन जाते। हे या संघमित्रा चौधरीच्या विजयानं बारामतीकरांना दाखवून दिलेलं आहे। पवार म्हणले होते प्रचार सभेमध्ये की दुसऱ्यांचा नाद करू नका, फक्त माझाच नाद करा। नाही, अजितदादा पवार काय बोलतील आणि काय नाही बोलतील, कारण त्यांचं शिक्षण, त्यांचं PhD बद्दलचं वक्तव्य, त्यांचं बहुजनांबद्दलचं वक्तव्य, आमच्या कंपाऊंडवर गोधड्या वाळू घालू नका, हे खूप सामाजिक दुजाभावाचं त्यांचं वर्तन आहे, वागणूक आहे। हे आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगणार आहे।